आपण काय म्हणतो, मशाली समोरचं बटन दाबा आम्हाला मत मिळेल. काँग्रेस काय म्हणतं, हातासमोरचं बटन दाबा आम्हाला मत मिळेल. पवारसाहेब म्हणतात तुतारीचं बटन दाबा आम्हाला मत मिळेल. भाजप म्हणतात तुम्ही कोणाचंही बटन दाबा, तो माणूस आमच्याचकडे येणार आहे. मग निवडणुकीचा खर्च करता कशाला? आणि आता हे जे दिवस चाललेले आहेत ते बघितल्यानंतर डॉक्टर लोक आता प्रश्नचिन्हांकित झाले, तर आपण नेमकं करतो काय? कारण जे कार्टून मी म्हणत होतो ते सोशल मीडियावरती आज आले. एका सोने चोराला पोलिसांनी पकडलंय आणि तो चोर त्यांना सांगतो, हो साहेब चोरी म्हणू नका, ऑपरेशन गोल्ड म्हणा. त्याशिवाय डॉक्टर आता गोंधळलेत की आपण चोरी करतोय की ऑपरेशन करतोय. पण हे असं ऑपरेशन जर होत असेल तर तुम्हाला सगळ्यांना आणि आपल्या देशाला मिळून ऑपरेशन कमळ करावं लागेल. हा लोकशाहीचा धोका आहे. लोकशाहीला हा धोका आहे. देश असंच जर का चालत राहिलं तर देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे. ही मला वाटणारी भीती आहे. मी भाकीत करणारा नाहीये. ज्योतिषावरती तर माझा बिलकुल विश्वास नाहीये. पण समोर म्हणजे तुम्ही आता समोर दिसतात तेच भवितव्य आहात. कारण ज्या देशामध्ये तरुणाईला झुरळ म्हटलं जातं, मानलं जातं, त्या देशाचं भविष्य काय असणार? आपल्याला जे काही या निवडणुका हे जिंकतायत, वाटेल ते करून निवडणुका जिंकतायत आणि पदं बळकावतायत. बरं एवढं तर कमी पडतंय, तुमच्याकडे बहुमत आहे तरी स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आणखीन काही असेल, पलीकडनं कोणाला अर्जच भरू द्यायचा नाही. अर्ज भरला रे भरला की उचल त्याला. कशासाठी हे करताय? एवढं सगळं मिळून तुम्ही जाणार आहात कुठे? काय करणार आहात देशाचं? आणि मग ते जे नड्डा बोलले होते की देशामध्ये फक्त एकच पार्टी राहील, वन नेशन वन इलेक्शन, हा एक भाग, पण यांची वाटचाल वन पार्टी नो इलेक्शनकडे चाललेली आहे. एकच पार्टी राहील, दुसरी पार्टी राहताच कामा नये आणि सगळं काही आमचं, ह्याच्याकडे या दिशेने चाललेली आहे. पण त्यांना मला सांगायचं आहे, भाजप सुद्धा कधीकाळी आपला दोस्त होता, त्यांना मला एक प्रेमळ सल्ला द्यायचा आहे की तुम्ही या वाटेने जाल तर दीर्घकाळ सत्ता तुम्हाला लाभणार नाही. आणि ज्यांना आपण आपल्या देशाचं भाग्यविधाते समजतो त्या तरुण मुलांना जर का तुम्ही झुरळ समजत असाल तर एक लक्षात घ्या, आपलं स्वातंत्र्य हे निवडणुका जिंकून मिळालेलं नाही. त्या वयातल्या मुलांनी क्रांती केली म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. ती मुलं जर का पेटली तर हे तुमचं सरकार सुद्धा राहणार नाही. काढा ना, काय वय होती? खुदिराम बोस 17 वर्ष, अनंत लक्ष्मण कानेरे काय वय होतं? भगतसिंग काय वय होतं? राजगुरू काय वय होतं? ही सगळ्यांची वय काढा. ही आताचा जो काही शब्द आहे जेनझी, त्या जेनझीच्या वयोगटातली सगळी मुलं होती. काय बेकार होती? अशीच फिरत होती. त्यांना काय उद्योगधंदे नव्हते. चाफेकर बंधू किती वर्षाचे होते? पण त्यांना माहिती पण नव्हतं देश स्वातंत्र्य नाही, माझा देश गुलाम आहे, माझी भारत माता गुलामगिरीत राहता कामा नये. मेलो तरी 72, पण मी माझ्या देशाला स्वतंत्र करेन.